ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारवर टीका केली। 1 सप्टेंबरला ओबीसी समाजाच्या वतीनं मुंबईत आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाच्या नियोजनासाठी बारामती दौऱ्यात घोंगडी बैठका घेत असल्याची माहिती हाके यांनी दिली आहे। ओबीसी आरक्षण धोक्यात असल्याचा दावा करत सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तसंच ओबीसींच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधी आवाज उठवत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। दरम्यान ओबीसींच्या प्रश्नांसाठी भविष्यात ओबीसी जनता पार्टी स्थापन करण्याचे संकेत हाके यांनी दिलेत। जातनिहाय जनगणना होईपर्यंत ओबीसींच्या विकासासाठी आवश्यक बजेट आणि आरक्षणाचे प्रश्न प्रभावीपणे मांडता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। 1 सप्टेंबरला दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावरून हजारो वाहनांसह ओबीसी समाज मुंबईच्या दिशेने रवाना होईल असा दावा हाके यांनी केलाय। आरक्षणाच्या संरक्षणासाठी लढा शेवटपर्यंत सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिलाय। जैनांच्या पण आहेत, मग त्यांना पण ओबीसीचं आरक्षण द्यायचं का त्यांच्या नोंदीवरून? मी तुम्हाला हजारोनं जैनांच्या नोंदी, फार्मरच्या नोंदी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधल्या शिरोळ तालुका असेल, हातकणंगले तालुका असेल, या भागातल्या हजारोनं नोंदी देतो जैनांच्या। मग जैन समूहाला द्यायचं ओबीसी मधलं आरक्षण, ब्राह्मण समाजाला द्यायचं ओबीसी मधलं आरक्षण। संविधानिक पेच आहे हा पेच। एवढं करूनही ओबीसीवर अन्याय होतो असं होऊनही सरकार मनोज जरांगेचे लाड पुरवत असं प्रश्नच नाही। ज्यानं झोंड दाखवली, ज्यानं शिव्या दिल्या, काय म्हणला तो प्रसाद लाड, लक्ष्मण हाकेच्या मागे 4-5 माणसं असत नाहीत, पण मनोज जरांगेने आवाज दिला की 5-50 हजार माणसं गोळा होतात। मग 5-50 हजाराची झुंड तुम्ही गोळा केली म्हणजे गावगाड्यातल्या जो मोर्चा काढू शकत नाही, जो बोलू शकत नाही, जो आंदोलन खडं करू शकत नाही, त्या कुंभाराचं, सुताराचं, लोहाराचं, बेरडाचं तुम्ही आरक्षण काढून घेणार? संविधान अलाव करत नाही। या व्यवस्थेमधल्या शेवटच्या माणसाचा हक्काचं संरक्षण इथलं संविधान करतं। तुम्ही झुंडीला घाबरताय, बळी पडताय, तुम्ही कायदा पायदळी तुडवताय। ऐकून मी लक्ष्मण हाके मरेपर्यंत हे आंदोलन लढणार। मी कालच्या दिवसामध्ये माझ्या 8 सभा झालेत, परवादिच्या दिवसामध्ये मग आता त्या बबनराव तायवडे असतील किंवा परिणय फुके असतील, त्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही माझ्या समोर चर्चेला या आणि गावगाड्यातल्या सामाजिक भेदभाव झालेल्या शेकडो वर्ष ज्यांनी गावगाड्यामध्ये जातीवर्ण इथल्या व्यवस्थेकडून अवहेलना सहन केली त्या माणसांना माणुसकीचं जीवन प्राप्त व्हावं म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमामध्ये प्रतिनिधित्वासाठी आरक्षण दिलंय। हे आरक्षण राहिलंय का गेलंय उदाहरणासहित मी त्यांच्याबरोबर चर्चेला तयार आहे। त्या तायवाडेनी आणि परिणय फुकेनी तायवाड्याच्या मागं गावगाड्यातला बलुता लुता भटके विमुक्त जाती जमाती कोण आहेत तेवढं मला तायवाड्यानं सांगावं। तू कुणाची भाषा बोलतोय आणि कुणासाठी बोलतोय? तू सकाळी एक बोलायचं, दुपारी एक बोलायचं, संध्याकाळी एक बोलायचं, कुणासाठी बोलतात तेच त्यांनी येऊन पुढे सांगावं। आम्हाला वाटतंय की ओबीसीचं आरक्षण संपलंय। हा तायवाडे कुणासाठी बोलतात ते कळेल लवकरच। आम्हाला ओबीसीनी पाठिंबा दिलाय, भटके विमुक्त जाती जमातींनी पाठिंबा दिलाय। भटके आणि ओबीसी एकत्र येतील आणि या सरकारला प्रश्न विचारतील, जाब विचारतील। तुम्ही म्हणताय ओबीसीने ह्या सगळ्या गोष्टीला पाठिंबा दिलाय, हजारोच्या संख्येने गाड्या मुंबईकडे जाणार आहेत। जर आत्ताच्या बैठका जर आपण पाहिल्या त्याच्यामध्ये 2-3 जातीच्या बैठकांमध्ये सहभागी ओबीसी मध्ये होताना दिसत आहेत। हजारोच्या संख्येने लक्ष्मण हाके गाड्या घेऊन कसे जाणार ते काय तुम्हाला दिसेल ना 1 तारखेला। हे बघा, तुम्ही प्रसाद लाड जसं म्हणतात तसं तुम्ही म्हणत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे। हो, हे बघा, विषय असा आहे, ओबीसी मध्ये पण काही मेजर पॉकेट्स असणाऱ्या जाती आहेत आणि मायक्रो जाती आहेत। आता मायक्रो जाती ह्या व्यवसायावर आधारित त्यांच्या जातीची रचना आहे। एखाद्या नाभिकाने जर मोर्चा काढायचा म्हटलं, त्याचं प्रमुख म्हणून काम करायचं म्हटलं तर त्याचा व्यवसाय अडचणीत येणार आहे, तो जगूच शकणार नाही। कारण ओबीसीच्या जातींचा अजून पोटाचाच प्रश्न सुटला नाही। ते राजनीती कधी करतील आणि प्रतिनिधित्व कधी करतील म्हणून तर त्यांना रिझर्वेशन दिलंय ना। प्रश्न उरला असा की मेजर पॉकेट्स करून राहणाऱ्या जातींचा, ज्यामध्ये माळी आहेत, ज्यामध्ये धनगर आहेत, ज्यामध्ये बंजारा आहेत, ज्यामध्ये वंजारी आहेत, ज्यामध्ये तेली आहेत, या जातींनी त्यांना त्यांच्या लोकसंख्येमुळं ॲटलिस्ट झडपीमध्ये प्रतिनिधित्व मिळाले, पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व मिळाले, ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधित्व मिळाले। मग त्या लिडरशिप करत असतील, त्यात अडचणीचं काय, वावगं काय? अहो 300-350 जाती आहेत, प्रत्येक जातीला झडपी मेंबर नाही होता येणार, प्रत्येक जातीला कलेक्टर नाही होता येणार। ॲटलिस्ट त्या
समूहाचं प्रतिनिधित्व या निर्णय प्रक्रियेमध्ये आलं पाहिजे असं संविधान सांगतं. जेव्हा बारामतीच्या पोटनिवडणूक होत्या तुम्ही माघार का घेतली आणि ह्याचा अरे काय विषयानंतर करताय? चला पुढचा प्रश्न विचारा. किती वेळा उत्तर दिलंय पत्रकार बांधवांनो तुम्हाला या प्रश्नाचं? ओबीसी समाजाने लक्ष्मण हाकेच्या पाठीमध्ये काय यावं? कारण की लोक असे म्हणतात की लक्ष्मण हाके सरकारचीच बाजू मांडतात, सरकारच्या बाजूने असतात. आता काय मी सरकारची बाजू मांडली यामध्ये? असं नाही, पण जी मागच्या बैठकीत- काय काय वाटते तुम्हाला सरकारची बाजू? सरकारची बाजून सरकारवर तुम्ही अलिगेशनच केलं नाही. मग कुणावर केलं मी अलिगेशन? काय allegation केलं? ओबीसी हे तुमच्या पाठीमध्ये काय यावं? ओबीसीने ओबीसीचं आरक्षण संपलंय म्हणून यावं. कुणी चष्मा घालून काळा इथं आला असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा. मुख्यमंत्र्याचा GR महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमोर जाऊन फाडून टाकणारा लक्ष्मण हाके आहे. आत्ताही म्हणतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा ओबीसी DNA नाही, तुम्ही ओबीसीचं आरक्षण बुडवलंय. आता काय आत्महत्या करू काय तुमच्या समोर? जीव देऊ? काय बोलताय तुम्ही? कुठले चष्मे घालून आलाय तुम्ही? काय केलं पाहिजे? सरकारच्या विरोधात बोलत नाही, बोलतोय कोणाच्या विरोधामध्ये? शरद पवारांच्या विरोधामध्ये बोलू? सत्य दैत्य काहीतरी लावलंय राव. ज्या दिवशी 2 सप्टेंबरचा GR निघाला त्या दिवशी मी फुलेवाड्यामध्ये जाऊन महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाईंच्या प्रतिमेसमोर जाऊन GR फाडणारा लक्ष्मण हाके, तुम्हीच ब्रेकिंग बातमी केली. अभ्यास वाढवा जरा थोडा. तुमच्याच चॅनलने सगळीकडे दाखवलंय. काय करावं या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये? लक्ष्मण हाके ओबीसीला कसं पटवून देणार की आपलं- लक्ष्मण हाकेंना हे मी पटवून देतोय, ओबीसीना पटलेलं आहे. 1 सप्टेंबरला ओबीसी येतील आणि जर नाही आले तर लक्ष्मण हाके सामाजिक चळवळ राजकारण सगळं बंद करेल आणि घरात बसेल. ओबीसी अजून जागृत नाही. अरे ओबीसी जागृत असता, ओबीसीला कळलं असतं ह्यांची काय माय व्याली ओबीसीचं आरक्षण संपवायला. एक आमदार माईका लाल बोलत नाही. सुप्रिया सुळे देशामध्ये पोपट्यासारखं मिठू 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 बोलतात. त्या सुप्रिया सुळेंनी मनोजदादा जरांगेंना किंवा मराठा समाजाच्या संघटनांना सांगितलं पाहिजे की इकॉनॉमिकल विकर सेक्शनचा उद्देश तरी समजावून सांगा. घटना दुरुस्ती केली, तिथं तुम्ही चर्चा केली, त्याचा उद्देश तरी सांगा. ज्या लोकांना आरक्षण देता आलं नाही त्या लोकांसाठी इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे. आमची पोरं गरीब झाली, आमची पोरं गरीब झाली, आमची लेकरं बाळ रस्त्यावर आली. त्या लेकरा बाळासाठी घटना दुरुस्ती करून इकॉनॉमिकल विकर सेक्शन का दिलं संविधानानं? ते का नकोय तुम्हाला? SCBC एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते. तुम्ही कायदा केला 10% SCBCचा. ते का नकोय तुम्हाला? तिथला कट ऑफ कमी आहे. EWSचा ओबीसी पेक्षा मेरिटचा कट ऑफ कमी आहे. ते का नकोय? कारण गावगड्यातला ओबीसी एखादा नेता तयार व्हायला लागलाय, त्याला मातीत गाडण्यासाठी मनोज जरांगेला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे. त्यांना शिक्षण नोकऱ्याचं अक्कल थोडी जरी असते, कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजचा कट ऑफ काढा, कुठल्याही नोकरीच्या एंट्री पॉईंटचा कट ऑफ काढा, त्या कट ऑफ मध्ये ओबीसी पेक्षा कमी मेरिट लिस्ट ही EWSची आहे आणि SCBCची आहे. तरी सुद्धा तिथून त्यांना नको आहे, त्यांना ओबीसी मधून पाहिजे. कारण गावगाड्यातल्या पोलीस पाटलापासून सरपंचापासून ओबीसीची माणसं मातीत गाडण्याचं काम आहे. आता मग एवढं जर ओबीसीच्या लोकांना कळत नसेल तर ओबीसीच्या लोकांना सुद्धा माझा साष्टांग नमस्कार. तुम्हाला असं वाटतंय का की मराठा आरक्षणाचा आणि ओबीसीचा आरक्षणाचा वाद पेटलेला आहे, परंतु याच्यावरती राज्य सरकार कुठेतरी स्वतःची पोळी वाजून घेते? राज्य सरकार पोलीस सोडावं. राज्य सरकारनं घटना पायदळी तुडवली. राज्य सरकारनं 300 350 जातींच्या हक्क अधिकाराचं संरक्षण केलं नाही. मी आता तुम्हाला उदाहरणं सांगितली. त्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी ज्या आमदाराच्या पत्नी शिंदे बसल्या किंवा दौंडमधल्या नगराध्यक्षपदी दुर्गादेवी जगदाळे बसल्या, त्यांच्या स्पर्धेमध्ये एक नाभिक समाजाचा मुलगा, नाभिक समाजाची व्यक्ती तिथं उभी होती. ती नाभिक समाजाची व्यक्ती जी मागास आहे, जिच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव इथं शेकडो वर्ष झालाय, ज्यांचं प्रतिनिधित्व इथल्या व्यवस्थेमध्ये नाही, ज्यांना हीन दर्जाची वागणूक इथल्या व्यवस्थेनं दिली, त्या माणसांचं प्रतिनिधित्व त्या दुर्गादेवी जगदाळेंनी, त्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी, कोल्हापूरच्या महापौर निकमानी, त्याचबरोबर पिंपरी चिंचवडच्या त्या रवी लांडगेंनी हे सामाजिक मागासांचं जात चोरून ओबीसीचं दाखलं काढून या ओबीसीचे अधिकार लुबाडले का नाही लुबाडले ते सांगा. काय सांगू तुम्हाला? अजून कसं राहिलंय म्हणून सांगू ओबीसीचं आरक्षण? काही बोलतात राव लोक. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलत नाही. कुणाच्या विरोधात बोललो मी? कुठल्या विरोधकाचं नाव घेतलं मी इथं? ओबीसी आरक्षणासाठी एवढं जीवाचा आकांड पांडव लक्ष्मण हाके करतायत, राज्यभर पायपीट करतायत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जो धनगर समाज एसटीमध्ये आरक्षणाची मागणी करतो ते मात्र अगदी सोयीस्कर भाजपनं थांबवली. तर भाजपने याच्या हे बघा,
मला कायम हा प्रश्न विचारला जातो. मला जाणीव आहे मी धनगराचं पोरग आहे, मेंढपाळाचं पोरग आहे, पण या ओबीसी मध्ये 27% 3.5% आरक्षण NTC अंतर्गत धनगर समाजाला मिळतं. धनगर समाजाची, माळी समाजाची, वंजारी समाजाची, बंजारा समाजाची, लिंगायत समाजाची, तेली समाजाची या मेजर पॉप्युलेशन असणाऱ्या या जातींची जबाबदारी आहे की गावगाड्यातलं हे 27% आरक्षणाचं संरक्षण करणं. आणि ती जबाबदारी एक राज्य मागासवर्ग आयोगाचा माजी सदस्य म्हणून, संविधानाचा, सामाजिक न्यायाचा थोडाफार अभ्यास आहे म्हणून आतडे तुटोस्तवर महाराष्ट्राला समजावून सांगतोय. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऐकायला तयार नाहीत, उपमुख्यमंत्री ऐकायला तयार नाहीत, विरोधक ऐकायला तयार नाहीत, मंत्रिमंडळात बसलेले 9 कॅबिनेट मंत्री ओबीसीचे ते ऐकायला तयार नाहीत. असंच राहिलं तर लक्ष्मण हाके जीव सुद्धा द्यायला मागं पुढे पाहणार नाही. लक्ष्मण हाकेची मागणी करतात ते सरकारमध्ये कॅबिनेट का करत ती का करत नाही तो त्यांना प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. कारण पत्रकार बांधव बी त्या ओबीसीच्या नेतृत्वाला कधी प्रश्न विचारताना दिसून येत नाही. मला खेद व्यक्त करावासा वाटतो. लक्ष्मण हाके जेवढे आमच्या संपर्कात असतात तेवढे ते मंत्री नसतात. हो, पण ते देणारे ते आहेत ना. आंदोलक लक्ष्मण हाके आहे, आंदोलन करणं, भांडणं लक्ष्मण हाकेचं काम आहे, पण त्यावरती निर्णय घेणं समाज त्यांना का जबाब विचारत नाही हा प्रश्नच आहे ना. ओबीसीचे मंत्री असं वाटून असल्यामुळे पण लक्ष्मण हाकेंना फक्त प्रश्न विचारला जात असेल. हो, आंदोलन करताना प्रश्न विचारणं हे मी समजू शकतो, पण ज्यांच्यावरती देण्याची जिम्मेदारी आपण निवडून दिलेल्या माणसांवरती आहे त्या माणसांना विचारणं सुद्धा आवश्यक आहे ना. ओबीसी समाजाला तुम्ही शेवटचं आव्हान काय का? ओबीसी समाजाला एकच सांगेन, आता तुमचं आज रोजी आरक्षण गेलेलं आहे. कसं गेलंय हे मी माझ्या वेगवेगळ्या चॅनलवरती, मेन स्ट्रीम मधल्या असो किंवा लोकल असो, मेन स्ट्रीम मधल्या चॅनलवरती आतापर्यंत 2000हून जास्त मुलाखती दिलेल्या आहेत. 2 वेळा उपोषण केलेलं आहे. गावागावामधल्या सभांची संख्या जर काढली तर ते 1000-2000च्या पुढे जातील. तेव्हा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही, शेवटचा प्रश्न असेल, भुजबळ साहेब ओबीसीचे नेते म्हणतात, परंतु भुजबळ साहेब याच्यावरती काय बोलत नाही. सगळे बोलतायत, ते का बोलत नाही तो त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. लक्ष्मण हाकेने त्यावरती काय उत्तर द्यावं? तुम्हाला लाईन पाहिजे का? माझी लाईन आहे ना. ओबीसीचं आरक्षण संपवलंय सरकारनं, मग त्यामध्ये हे सगळे मंत्री आहेत ना. राज्यकर्त्यांच्या विरोधात आपण लढणार आहे. तेच चालू आहे ना. न्यायालयीन चालू आहे, रस्त्यावरची लढाई चालू आहे, सगळं चालू आहे. त्यांनी आरक्षण घेतलंय ना ओबीसीचं, त्यांच्या विरोधात चालू आहे ना. मग रद्द झालेत ना, दाखले रद्द केलेत. या पिपळीमध्ये पण तसंच झालं. चालू आहे ना. मग तुम्हाला एक सांगतो, माझी सगळी भाषणं काढायची, सगळी भाषणं माझी काढायची. त्यात जर मी जात नाही जनगणनेवर बोललो नसेल तर मी आज इथं तुमच्या सगळ्या मीडिया समोर माफी मागून मी माझं आंदोलन सगळं थांबवेल. ओबीसीची लोकसंख्या आता आपण बघितलं तर 12 कोटीच्या आसपास, बघितलं तर आपण 8 कोटीच्या आसपास धरू. ओबीसी धरायचं नाही, मोजली नाही कोणी. जनगणना झाली नाही म्हणलं, जाती नाही म्हणलं, आपण धरूच फक्त धरू, अंदाज धरू. ऐका की सर, तर मला काय म्हणायचंय, ओबीसी एखाद्या गोष्टीला जर सत्तेवर गेला तर तो आपल्या जातीसाठी लढायचं विसरतो का? अहो, पक्षाचे मालक वेगळे आहेत. आम्हाला एक म्हणजे अहो तुम्ही उत्तर देताय का? प्रश्न विचारलं झालं की माझं ऐका ना. बोला की सर. डिबेट करायला लागलोय का आपण? हा. प्रश्न विचारणं पत्रकाराचं काम आहे, उत्तर ऐका ना. हो, बोला. अहो, या व्यवस्थेमध्ये जर ओबीसी डॉमिनंट असता, ओबीसी संघटित असता, ओबीसी राज्यकर्ता शासनकर्ता असता, त्याची जेनॉलॉजी राज्यकर्त्याची असती. अरे हा गुलाम आहे, हा व्यवसायात अडकलेला आहे, तो डोंगराच्या कुशीत अडकलेला आहे. अरे पक्षाचे मालक कोण? तिकीट वाटणारे कोण? पैसे वाटणारे कोण? कारखानदार कोण? कसा ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकेल? विषय असा आहे, ही लोक लीड करू शकत नाहीत. निर्णय प्रक्रियेत त्यांचं प्रतिनिधित्व हवं म्हणून त्यांना प्रोटेक्ट केलंय ना संविधानानं. पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन अडॉप्ट का केलं संविधानानं? कारण या लोकांना नेतृत्व करता येत नाही, त्यांना सामील होता येत नाही, म्हणून त्यांना प्रोटेक्ट करून पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन अडॉप्ट करून त्यांना रिझर्वेशन दिलंय. सुप्रियाताई, बोलावं कधीतरी तुम्ही. लक्षच नाही दिलं आणि तुम्ही मुंबईत गेला तर तुम्ही उपोषणाचा किंवा इतर कुठल्या गोष्टीचा अवलंब करत आहात. हे बघा, 1 सप्टेंबरला पुणे जिल्ह्यामधल्या दौंडमध्ये, तिथून जो ओबीसी मुंबईकडे निघेल पाटसमध्ये, हे महाराष्ट्रातलं आंदोलन नसेल, देशभरातलं नव्हे, जगभरातलं सर्वात मोठं आंदोलन असेल. हे मी आत्मविश्वासाने तुमच्या समोर मांडतोय. हा, हजारोंच्या गाड्या, फक्त या आजूबाजूच्या 3-4 तालुक्यातल्या 1000 गाड्यांची नोंदणी आतापर्यंत आमच्या बरोबर झाली. मागण्या काय असणार आहे अरे, आतापर्यंत काय प्रेस घेतली सगळी. त्या धन्यवाद.